हाय फ्रेंड्स, मी तुमची रिया. काल आम्ही पोहोचलो होतो 10 वाजता पंढरपूरमध्ये. 10-10:30 वाजले की मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि लॉजवर रात्री आराम केला. मग दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त उठून मी पिंक कलरची एक छानशी कुर्ती घातली होती लॉंग. मग आम्ही पंढरपूरच्या मंदिरापाशी पोहोचलो. तिथे गेल्यावर आम्ही सर्वांनी टिक्का वगैरे लावला होता. आमचा शंभू तर खूपच जास्त गोड दिसत होता टिक्का लावल्यानंतर. सो मी सुद्धा टिक्का वगैरे लावला होता. तुम्ही पाहू शकता, मलासुद्धा तो छान सूट करत होता. मग आम्ही थोडंफार फिरलो मंदिराच्या एरियामध्ये. मग आम्ही थोडंफार फिरून झाल्यावर ते मी पोहोचलो चंद्रभागा नदीपाशी. तिथे आम्ही छान हातपाय वगैरे धुतले. तसं माझ्या तर शंभू होता, त्यामुळे मला काही जास्त व्हिडिओ वगैरे घेता आला नाही तिथे. मग चंद्रभागा नदीमध्ये हातपाय वगैरे धुवून झालं ते आम्ही लगेच पुंडलिकाच्या मंदिरामध्ये गेलो. जसं तिथे थोडीफार रांग होती. आम्ही 10-15 मिनटात रांगेत लागून दर्शन घेतलं. ज्या दिवशी आम्ही गेलो त्या दिवशी रविवार होता, त्यामुळे थोडी जास्त गर्दी होती. मग आम्ही जाताना विनेकरी महाराज आणि वासुदेवाचं दर्शन घेतलं. मग तिथून पुढे गेल्यावर आम्ही तुळशीच्या माळा कशा बनतात हे सुद्धा प्रोसेस पाहिली. मग ते सर्व पाहून झालं तर आम्ही नामदेव पायरीपाशी पोहोचलो. तिथून आम्ही दर्शनासाठी गेलो. दर्शनाच्या तिथे मोबाईल अलाउड नव्हतं, त्यामुळे काय आम्ही मोबाईल घेऊन गेलो नव्हतो मध्ये. आम्ही तिथेच फोटोज वगैरे काढले आणि शंभूची रीलशूटसुद्धा केली. मग आम्ही गेलो प्रसादालयामध्ये. तिथे छानसं जेवण वगैरे केलं पोटभर. मग जेवण वगैरे करून झाल्यावरती आम्ही अजून थोडंफार फिरलो. मग आम्ही पुढे जाणार होतो अक्कलकोटला. तर लगेच निघालो आम्ही अक्कलकोटला जाण्यासाठी. जसं जवळजवळ इथून 60-70 किलोमीटर होतं अक्कलकोट. मग जाताना कारमध्ये CNG वगैरे भरला आणि आम्ही लगेच पोहोचलो अक्कलकोटला. अक्कलकोटला पोहोचल्यावर आम्ही वटवृक्षाखालचं स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेतलं. इथे मंदिरामध्ये पोहोचल्यावर आम्ही शंभूचे सुद्धा रीलशूट वगैरे घेतले होते. तसं आम्हाला प्रत्येक मंदिरापाशी शंभूची रीलशूट घ्यायची होती. मग शंभूची रीलशूट घेऊन झाल्यावर ते आम्ही लगेच दर्शनाच्या रांगेमध्ये लागलो. तसं आईने पूजेचं सामानाची प्लेटसुद्धा घेतली होती. दर्शनाच्या रांगेत लागल्यावर जवळजवळ 15 ते 20 मिनटात आमचं छान दर्शन वगैरे झालं जवळून. मंदिरामध्ये मोबाईल वगैरे अलाउड नव्हतं, त्यामुळे मला मध्ये प्रॉपर शूट वगैरे घेता आलं नाही काही. पण मला जेवढं जमलं तेवढं मी छान शूट वगैरे घेतलं आहे व्लॉगमध्ये दाखवण्यासाठी. मग आम्ही छान दर्शन वगैरे घेऊन झाल्यावरती बाहेर आल्यावरती थोडेफार फोटोज वगैरे काढले. मग फोटोज काढून झाल्यावरती आम्ही बाहेर गेलो. बाहेर जाताना थोडंफार फिरलोसुद्धा तिथलं जवळचंच एरिया. मग फिरून झाल्यावर आम्ही प्रसादालयाकडे पोहोचलो स्वामी समर्थ महाराजांच्या. तिथे थोडाफार प्रसाद वगैरे घेतला आम्ही. तिथे स्वामी समर्थांचं स्टॅच्यू होतं, त्यामुळे तिथे आम्ही फोटोज वगैरे काढले. इथे भात आणि वरणचा प्रसादसुद्धा खाल्ला आम्ही. इथे छान तोंड वगैरे धुवून घेतलं. खूप बोर झाला तो प्रवास करू. मग आम्ही तिथून पुढे लगेच निघालो तुळजापूरला जाण्यासाठी. जाताना आम्ही थोडाफार नाश्ता वगैरे केला. तर थोडी भूक लागली होती, त्यामुळे इथून पुढे पण 70 ते 80 किलोमीटर होतं आम्हाला तुळजापूर. मग आम्ही 1.5-2 तासामध्ये तुळजापूरला पोहोचलो. इथे पोहोचल्यावरती गाडी वगैरे पार्क केली. मग गाडी वगैरे पार्किंगमध्ये पार्क करून झाल्यावर तर आम्ही लगेच निघालो मंदिराकडे जाण्यासाठी. आईने जाताना पूजेचं सामान वगैरे घेतलं होतं. मग आम्ही फिरत पोहोचलो होतो मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी. मग इथे पोहोचल्यावर आम्ही थोडेफार फोटोज वगैरे काढून घेतले. फोटो काढून झाले तर आम्ही लगेच मंदिरामध्ये गेलो. आम्हाला जास्त काही शंभूनी परेशान वगैरे केलं नाही. त्याची थोडीफार मस्ती सुरूच होती. जास्त त्यांनी काय आज परेशान नव्हतं केलं आम्हाला. मग इथे पोहोचल्यावर आमचं जवळजवळ 15 ते 20 मिनटात एकदम मस्त असं दर्शन झालं देवीचं. मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर आल्यावरती लगेच आरती सुरू झाली मंदिरामध्ये. आम्ही लगेच आरतीसाठी थांबलो होतो. मग आरती वगैरे झाली तर आम्ही मंदिराच्या परिसरामध्ये बसलो होतो प्रसन्न वातावरणामध्ये. मग ती थोडा वेळ बसल्यानंतर आम्ही लगेच निघालो बाहेर पार्किंगकडे जाण्यासाठी. परत जाताना आईने थोडंफार सामान वगैरे घेतलं देवाचं लागणारं रोजचं. मग आम्ही थोडंफार बघत गेलो पार्किंगमध्ये. जाताना आम्ही कवड्याची माळसुद्धा घेतली होती शंभूसाठी. मग आईने बांगड्या वगैरे भरल्या. बांगड्या वगैरे भरून झाल्यावर ते आम्ही लगेच मेन दारापाशी पोहोचलो. तेव्हा तिथे मंदिराची लायटिंग वगैरे करण्यात आली होती, त्यामुळे तिथे खूप छान दिसत होतं सर्व. आम्ही तिथे थोडेफार फोटोज वगैरे काढले. मग फोटो वगैरे काढून झाले आम्ही दीदीच्या घरी गेलो होतो. दीदीच्या घरी चहा पाणी घेतलं. मग आम्ही लगेच निघालो संभाजीनगरला जाण्यासाठी. जाताना मध्ये जेवणसुद्धा केलं होतं. मग आम्ही रात्री 1-1:30 वाजता पोहोचलो घरी. तुम्हाला कसा वाटला हा व्लॉग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाकी भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.